सध्या राज्यभर गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खराते यांच्या महिलांच्या शोषण प्रकरणाने मोठी खळबळ उडवली। या प्रकरणी नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले असतानाच त्याच प्रकरणातील पीडित महिलेचा अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केल्याचा गंभीर प्रकार कोपरगावात उघडकीस आला। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात चर्चेला उधाण आलं। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल गंगाधर शिंदे राहणार कोपरगाव यांनी दिनांक 25 मार्च रोजी BMW या व्हॉट्सअॅप ग्रुपवर संबंधित पीडित महिलेचा व्हिडिओ शेअर केल्याचा आरोप आहे। तपासादरम्यान हा व्हिडिओ योगेश पंढरीनाथ आढाव राहणार कोपरगाव यांनी राहुल शिंदे यांना पाठवल्याचं समोर आलं। तसेच योगेश आढाव यांना हा व्हिडिओ त्यांचा मित्र संदीप गर्जे राहणार माजलगाव जिल्हा बीड यांनी पाठवल्याचंही पोलीस तपासात निष्पन्न झालं। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी राहुल गंगाधर शिंदे व योगेश पंढरीनाथ आढाव यांना ताब्यात घेतलं असून त्यांना आज 26 मार्च रोजी दुपारी कोपरगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयाने दोनही संशयितांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान आरोपी क्रमांक 3 संदीप गर्जे यांचा शोध कोपरगाव शहर पोलीस घेत असून सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सदर प्रकरण अत्यंत संवेदनशील व गंभीर स्वरूपाचं असून या प्रकरणात आणखी महिला पीडित असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली। त्यामुळे पीडित महिलेची ओळख गोपनीय ठेवण्याबाबत विशेष खबरदारी घेतली जाते। शेवटी पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की संबंधित प्रकरणातला अश्लील व्हिडिओ कोणीही सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर शेअर किंवा व्हायरल करू नयेत। असं केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। तसेच असे व्हिडिओ किंवा फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रसारित केल्यास संबंधित ग्रुपच्या ॲडमिनवरही कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट सांगितलं। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव।